सारंग अजून परत नाही आलाय, पण या घरातील सुनेचे सगळे हक्क मी मिळवणारच। आणि आता तर रावसाहेब दादा पण माझ्या पाठीशी। सारंग फक्त माझा आहे आणि काहीही झालं तरी मी त्याला दुसऱ्या कुणाचा होऊच देणार नाही। तुम्ही काळजी नका करू। बरं मी ठेवते फोन, आपण नंतर बोलूया। मीच आहे। घरच्यांशी बोलत होतीस? नाही म्हणजे माझं तसं काही नाही, आता लेकराची काळजी त्यांना असणारच ग। काही काम होतं का? नाही म्हणजे तसं काही काम नव्हतं, पण मी तुला ना सांगायला आले, तू ना काही चुकीचं वागत नाहीयेस। या घरात तू सून म्हणून ना तुझ्या अधिकारासाठी भांडायलाच हवं। खरं तर ना आमचंच नाणं खोटं निघालं। तुमचा जोडा किती शोभून दिसतो, पण ह्या पुराला ना काय बावळटपणा सुचला देव जाणे। आता आपण एखादी गोष्ट गॅरंटी बघून घेतो, पण गॅरंटीच नसेल तर काय टिकणार आहे? इथे तर तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे। आणि गॅरंटी म्हणून तू समजा हा सोन्याचा हार मागितलास तर तुझं कुठे काही चुकलं? सांग ना, नाही ना चुकलं? बापरे, लाईट कसे गेले? तुमच्याकडे लाईट जात असतात का? नाही ना, खटका पडला असेल। खटका? बोर्ड कुठे आहे? चल बघूया। तुम्ही चला। आजी, सारंग, कसा आहेस बाळा तू? मी ठीक आहे। तू कशी आहेस? मी काय तशीच। या खोलीत बंद, कधीतरी उजाडत या आशेनं जगती या बघ। आज तरी मुक्ताचा आवाज येईल म्हणून कान देऊन बसली या। किती वाट पाहायला लावणार आहे? ये की तिला लवकर घेऊन। आजी मी प्रयत्न करतो, पण ती यायला तयार नाही। माझं तिच्याशी बोलणं करून दे, माझ्यासाठी ती परत येईल। मी सांगते तिला, दे फोन तिला। आजी तू काळजी करू नकोस, मी तिला घेऊनच येतो। ते ठीक आहे र, माझं तिच्याशी बोलणं करून दे। सारंग सोडून आजीबी तिची वाट बघतीया हे कळायला पाहिजे तिला। दे फोन। बरं ठीक आहे। हे सगळं तू ठरवून करतेस ना? आधी सारंग आणि मुक्ताचं रिलेशनशिप लपवून ठेवलंस आणि आता गपचूप त्या भिकारड्या मुक्ताला या घरात सून म्हणून आणायला निघालीयस? अगं दादांना चुका जगू देणार आहेस की नाही? आपल्या या नवऱ्यासाठीच्या या घरासाठीच्या जबाबदाऱ्या विसरलीस का तू? माझ्या जबाबदाऱ्या मला नीट माहिती आहे, ती अक्कल तू नको शिकूस मला। आणि मी बेजबाबदारपणे वागले असते ना तर हे घर कधीच उद्ध्वस्त झालं असतं। हो, मग आता एखादा पुरस्कार द्यायचा का तुला, का जाहीर सत्कार ठेवायचा? प्रत्येक सुनेला जे करावं लागतं तेच केलंस ना, का काही स्पेशल केलंस? मी जिला जन्माला घातली ती रेणुका तूच आहेस का ग? का वेगळीच कोणतरी व्यक्ती उभी आहे माझ्या समोर? रेणुका तू एवढीशी प्रीमॅच्युअर बेबी होती सगळं। तुला काही होऊ नये ना म्हणून रात्रीचा दिवस केला, रात्र रात्र डोळा नसायचा, सिने कवटाळून बसायचं मी तुला, सतत सांगत राहायचे की बाळा काही होणार नाहीये तुला, तू आणि मी आपण दोघं मिळून हे सगळं जग बघू। किती नवस केले, उपास तापास केले, काळाचा हिसकावून देत होता, तुला भांडून मी परत मिळवलंय माझ्यासाठी रेणुका। झाली हिची उपकाराची गाडी पुन्हा सुरू झाली। हल्ली ना तुला रडण्याशिवाय दुसरं कामच राहिलं नाहीये ग। कुठून तरी सहानुभूती हवी असते फक्त तुला। हे बाई, तुझ्या रडण्याने मी विरघळेन किंवा तुला आई म्हणत हंबरडा फोडत तुला मिठी मारेन अशी अपेक्षाच ठेवू नकोस हा। मग अपेक्षा तरी काय ठेवू मी तुझ्याकडनं? काहीच नको ठेवूस, त्यापेक्षा दादांना त्रास होईल असं वागायचं बंद कर।
आणि दादांना मला आम्हाला कोणालाच नकोय ती पोरगी सारंगच्या आयुष्यात. काहीही झालं ना तरी आम्ही तिला या घराची पायरी चढूच देणार नाही. सो तू सुद्धा तुझ्या मनातून तिला सून बनवण्याचा विचार काढून टाका, नाहीतर मी हे घर सोडून कायमची निघून जाईल, हे लक्षात ठेव. थांब रेणुका, नाही करणार मी प्रयत्न. पण तुझ्या भावाचं काय? त्याच्या सुखाची जराही काळजी नाहीये का ग तुला? मूर्ख आहे तो, बावळट. एक वेळेस इंटरकास्टला विरोध नव्हता, पण लायकी, क्लास, दर्जा काही आहे की नाही? किंचित तरी बरोबरी आहे का? हा, आता मलाच बघ ना. माझं ज्या मुलावर प्रेम आहे तो वेद. श्रीमंतीने, प्रतिष्ठेने, सगळ्याच बाजूने आपल्या बरोबरीच आहे. ज्या वेळेस हे मला दादांना सांगायचं असेल ना, मी स्वतः सांगेन. आत्ता फक्त तो माझा मित्र आहे एवढंच लक्षात ठेव. पण माझी निवड योग्य आहे की नाही? हा, आणि मी गॅरंटी देऊन सांगते ना की दादांना आमच्या लग्नाबद्दल काहीच हरकत नसेल. बरं मला सांग, जर मी एखाद्या गरीब दुसऱ्याच्या घरात झाडू पोछा मारणाऱ्या मुलाबरोबर पळून गेले तर चालेल का तुला? बोल ना, आता का गप्प झालीस? आणि त्या सारंगला त्या मुक्ताच्या घरच्यांची काळजी आहे, पण स्वतःच्या वडिलांच्या इज्जतीची, त्यांच्या नावाची अजिबात काळजी नाही. तसं असेल ना तर त्याने तिथेच राहावं, इथे येऊच नाही. आपल्या सौंदर्याची चांगलीच भुरळ पाडली आहे सारंगवर तिने. आपले हे ऐश्वर्य फुकट भोगण्यासाठी तिचा हा आटापिटा सुरू आहे. आपल्या जाळ्यात कसं फसवायचं ना हे चांगलंच माहिती असतं अशा मुलींना. मुक्तासारख्या हलकट नीच मुली. मुक्ताबद्दल एकही चुकीचा शब्द बोललीस ना तर मुस्काट फोडीन मी तुझं. न मुक्ता चुकीची आहे, न सारंग दूधखोळा. सारंगने देवी आईच्या समोर मुक्ताच्या कपाळावर कुंकू लावलंय. देवी आईच्या समोर त्यांचं लग्न झालंय. त्यामुळे मुक्ता या घरची सून आहे आणि तुझी वहिनी आहे हे विसरू नकोस. वहिनी? माय फुट. सारंगची बायको झाली असेल पण या घरची सून ती कधीच होऊ शकत नाही. आणि मी तिला वहिनी म्हणण्याचा प्रश्नच येत नाही ग. परत एकदा सांगते, जर तू तिला या घरात घेऊन आलीस तर मी हे घर सोडून कायमची निघून जाईल. आणि तू मला बघण्यासाठी आयुष्यभर तडफडशील. रेणुका,